नमस्कार मित्रांनो, आज मंगळवार 18 ऑगस्ट 2026. शेतकरी मित्रांनो, आजही तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे. एकंदरीत मग कोणत्या बाजार समितीमध्ये दर वाढलेले आहेत पहा सविस्तर माहिती शेवटपर्यंत. पण मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसतं सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे उदगीर. आवक आलेली आहे तुरीला 560 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,163 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 8,032 रुपयाचा मिळालेला आहे. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे काटोल. या ठिकाणी आवक आलेली आहे 31 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6,500 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,780 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 7,400 रुपयाचा मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे बार्शी वैराग. तुरीला आवक आलेली आहे 42 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 7,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,600 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 7,600 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती आहे भोकर. या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 16 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,900 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,485 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 7,192 रुपये मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती आहे अचलपूर. आवक आलेली आहे तुरीला 185 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,500 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,800 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 7,650 रुपये मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती मित्रांनो वैजापूर. आवक आलेली आहे तुरीला 2 क्विंटलची. कमीत कमी वैजापूर या ठिकाणी तुरीला दर मिळाला 6,200 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,100 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 6,800 रुपये मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती आहे हिंगोली. आवक आलेली आहे गजर तुरीला 170 क्विंटलची. कमीत कमी हिंगोलीला तुरीला दर मिळाला आहे 7,315 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,870 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 7,592 रुपयाचा मिळालेला आहे.